देवानी स्वामीस चिंचवडास नेले होते ते अभंग. वांजा गाई दुभती देवायसी तुझी ख्याती, ऐशी मागत नाही तुझ चरण दाखवावे मज. चातक पाखरू त्याशी वर्षे मेघधारू, पक्षी राजहंसू अमोलिक मोती त्यासू. तुका म्हणे देवा कागा खोच लाशी जीवा. हे चिंतामणी देवा, तुमच्या कृपेच्या प्रसादामुळे वांज गाईला सुद्धा दूध फुटले अशा प्रकारची तुमची प्रसिद्धी आहे. मला तुमच्या गणपतीचे प्रत्यक्ष चरण दाखवा. असे मी काही तुझ्याजवळ अशा प्रकारचे चमत्कारिक असे दान मागत नाही. चातक पक्षासाठी मेघ आपला वर्षाव करीत असतो आणि राजहंसाच्या सेवनासाठी अमूल्य अशा मोत्यांचा चारा निर्माण झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या अशा शब्दांनी तुमच्या जीवाला संकट वाढले आहे का? वरते मी आहे सहजची दुरी, वेगळे भिकारी नामरूपा. न लगी रुसावी धरावा संकोचो, सहजते निजो आले भागा. पडिली ठाई उचिष्ट सेवावी, आर्थतेची देवी केली ऐसे. तुका म्हणे तुम्ही माझी वेगळे, केले ती निराळे दुजे देवी. मी तुमच्यापेक्षा अधिकाराने सहजच दूर आणि वेगळा आहे आणि नाव लौकिकापासून सुद्धा वेगळा असून व्यवहारता मी भिकाऱ्यासारखा आहे. सहजासहजी या देहाच्या वाटेला आलेले नीचपण हीनत्व पत्करावे त्यासाठी रुसण्याची जरुरी नाही किंवा संकोच वाटण्याचे सुद्धा काही कारण नाही. आहे त्याच ठिकाणी राहून जे उच्छिष्ट मिळेल त्याचे सेवन करावे हीच तीव्र इच्छा देवाने पूर्ण करण्याची व्यवस्था केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो ब्राह्मण देवा, तुम्ही स्वतःपासून आम्हाला वेगळे केले आहे किंवा देवानेच आम्हाला तुमच्यापासून वेगळे केले आहे. चिंतामणी देवा गणपतीशी आना, करवावे भोजना तुझे पात्री. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलू. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्नू, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृती, आणि न त्वरित मोरयासी. चिंतामणी देवा, गणपती हे तुमचे दैवत आहे. त्याला तुम्ही भोजनासाठी आणावे आणि तुम्ही स्वतः दुसऱ्या पानावर बसून भोजन करावे. यावर चिंतामणी देव म्हणाले, तुकया स्वामी, आमच्याजवळ एवढे सामर्थ्य कुठून असणार? आम्ही अभिमानामुळे नागवलेला आहोत. आता पुष्कळ वेळ होऊन गेला आहे. अन्न शिळे होऊन चालले असून सर्व ब्राह्मणही तटस्थपणे बसले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा चिंतामणी, तुमच्या पुण्याईने मी त्या गणपतीस ताबडतोब भोजनासाठी आणतो. भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती, म्हणून प्राणाहुती घेतलिया. भरता आणि भोक्ता करता आणि करविता, आपण सहजता पूर्ण काम. विश्वंभर कृपा दृष्टी सांभाळितो, प्रार्थना करीत ब्राह्मणांची. कवळू कवडी नाम घ्यावे गोविंदाचे, भोजन भक्तांचे. तुका म्हणे, जो लक्ष्मीचा पती नारायण आहे तोच खरा भक्त आहे असे म्हणून ब्राह्मणांनी पंच प्राणांना आहुती दिल्या. पालन करणारा, भोगणारा आणि करता करविता सर्व काही तोच सहजपणे परिपूर्ण असा आहे. अशा प्रकारे सर्व विश्वाचा सांभाळ करणारा हा देव सर्व ब्राह्मणांकडे कृपा दृष्टीने पाहून त्यांची प्रार्थना करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे भक्तांचे भोजन देवाबरोबर होत असल्यामुळे सर्वांनी प्रत्येक घासाबरोबर या गोविंदाचे स्मरण करावे. माझा स्वामी तुझी वागवितो लातो, तेथे मी पतितो काय आलो. तीर्थी तुमच्या चरणी जहाली निर्मळू, तेथे मी दुर्बळू काय वानू. तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वंद्यो, मी तो काय निंद्यो हिन याती. चिंतामणी देवाला तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्यासारख्या ब्राह्मणांची लात हा माझा स्वामी वाढवीत आहे. इतके तुम्ही श्रेष्ठ असल्यामुळे अशा ठिकाणी माझ्यासारख्या पापी माणसाचे काय चालणार? तुमच्या चरण स्पर्शाने तीर्थे सुद्धा पवित्र आणि निर्मळ होतात. अशा ठिकाणी मी दुर्बळ आणखी काय सांगू. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व देवांनाही वंदनीय असे आहात आणि मी तर अतिशय निंद आणि हीन जातीत असल्याचे माझ्यासारख्याचे तुमच्या पुढे काय चालणार. वंदिले वंदावे जीवाचे साठी, किंवा बरी तुटी आरंभीचू. सोहिताची चाड ते ऐका हे बोलू, अवघेची मोलो धीरांगी. शिंपिली ते रूप वरी वरी बरे, वाळली यावरी कोंभ नये.
तुका म्हणी टाकी घाये देवपणू फुटली आजन कुलापुसे. जे आपण प्रथम वंदनीय ठरवले त्याला शेवटपर्यंत जीव ओवाळून वंदन करावे. नाहीपेक्षा सुरुवातीलाच त्याचा संबंध तोडलेला चांगला. ज्याला कुणाला सोहिताची इच्छा असते त्याने माझे हे बोलणे ऐकावे. धीर धरल्याने सर्व प्रकारचे मोल किंवा मूल्य प्राप्त होते. रोपाला जर वारंवार पाणी घातली तर त्याची चांगली वाढ होते, कारण ते एकदा वाळून गेले की मग त्याला पुन्हा कोंब फुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, टाकीचे घाव सहन केल्यानेच देवपण प्राप्त होते. पण तोच दगड जर फुटला तर लोक त्याचा उपयोग ढुंगण पुसण्यासाठी करतात. आम्हा विष्णुदासा हेचे भांडवलो अवघा विठ्ठलो धनवित्तो. वाणी नाही घ्यावी आपुलिया हाते करुणिया चित्ते समाधान. तुका म्हणी द्रव्य मिळविले मागे हे तो कोणा संगे आले नाही. विठ्ठलाचे सर्व काळ भजन करणे चिंतन करणे हेच आम्हा वैष्णवांचे भांडवल आहे. हीच आमची धनसंपत्ती आहे. चित्ताचे समाधान होईपर्यंत हे आपल्या हाताने वाटेल तिकडे घ्यावे, त्याची कमतरता पडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या काळी पुष्कळाने खूप मिळवले पण ते काही कुणाच्याही बरोबर आले नाही. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवास वेघडे नित्य नित्य जोडे तेची साचू. समर्थांचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाचे. तुका म्हणी येथे लाभाची या कोटी बहु वाव पोटी समर्थाचे. नामसंकीर्तनासारख्या सुखकारक व्यवहाराने त्या नामाच्या साधनाने परमात्म सुखाचा लाभ झाला असून मागे पुढे सर्वत्र आनंदच दाटला आहे. आम्हाला आता देवाची संगती म्हणजे देवाची ऐक्य आणि देवाची पंगती जोडली गेली आहे. हा देवाच्या संगती आणि पंक्तीचा लाभ एकदाच झाला असे नाही, तर प्रत्येक दिवशी अगदी न चुकता त्याचा लाभ होत आहे. देव समर्थ आहे आणि म्हणूनच त्याच्या घरी सर्व संपत्ती आहे. तेथे कशाचीही त्रुटी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नामसंकीर्तनाने समर्थ देवाची संगती पंगती ज्याला झाली आहे त्याला देवाच्या घरी कोट्यवधी लाभ होतात. कारण समर्थाच्या अंतकरणात औदर्याला मोठा वाव असतो. त्यामुळे भक्तांचे सर्व मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होतात. काय देवी खाता घेतले हातीचे आले हेत याचे थोर भयो. म्हणता गजरे राम एकसरे जळते पापे थोरे भय धाके. काय खोळंबले हात पाय अंग नाशिले हे सांग रूप काय. कोणी लोके सांग घातला बाहेरी म्हणता हरी हरी तुका म्हणे. नामसंकीर्तनाने केवळ पारमार्थिकच लाभ होतो आणि व्यावहारिक नुकसान होते अशा प्रकारची भीती बाळगण्याची काही कारण नाही. असे पहा, तू काही खात असताना किंवा विषय सेवन करीत असताना हा मनुष्य नामसंकीर्तन करतो म्हणून देवाने तुझ्या हातचे ते कधी हिसकावून घेतले काय? मग त्या नामसंकीर्तनाला एवढे भिण्याचे काय कारण आहे? राम राम असे एकदम गरजून म्हणतात, सर्व पापे त्या नामाच्या मोठ्या भयाने जळून जातात. हरिनाम कीर्तनाने तुझ्या हातापायाचे किंवा इतर अवयवांचे व्यवहार बंद पडतात किंवा तुझ्या सौंदर्यामध्ये काही बिघाड निर्माण होतो असे कधी झाले आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, तू हरिहरी म्हणत असताना कोणत्या लोकांनी तुला जाती धर्माच्या बाहेर घातले आहे हे तरी सांग. मग तू हरिनाम काय घेत नाहीस? उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती नाही तुझा ठाऊ काही उत्तम मध्यम भाऊ. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे भाविक विश्वासी तुका म्हणे नमनत्यासी. जे लोक आपल्या मीपणाचा अहंकाराचा भेद नाहीसा करून त्या भगवंताला शरण जातात त्यांच्याच जाती उत्तम प्रकारच्या आहेत. व्यवहारामध्ये उत्तम मध्यम आणि अधम असा जरी भेद असला तरी हरिस्वरूपाच्या ठिकाणी भेदाला स्थान नाही. म्हणूनच उत्तम मध्यम आणि अधम असा कोणताही भेद नाही. जे हरीला अभेदाने शरण जातात त्यांच्या अंगी हरिप्राप्ती झाल्याची लक्षणे उमटलेली दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात, हरीला शरण गेलेले प्रेमळ आणि श्रद्धावान जे लोक आहेत त्यांना माझा नमस्कार आहे. ज्याशी नावडी एकादशी तो जिताची नरकवासी. ज्याशी नावडी हे व्रत त्याशी नरक तो हे भीतो. ज्याशी मान्य एकादशी तो जिताची मुक्तवासी. ज्याशी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी. तुका म्हणी पुण्यराशी तोची करी एकादशी. ज्याला एकादशीचे व्रत आवडत नाही तो जिवंत असून नरकाला गेल्यासारखा असतो. ज्याला हे व्रत आवडत नाही
त्याला प्रत्यक्ष नरक सुद्धा भीतो. आणि ज्याला एकादशीचे व्रत मान्य झाले आहे तो जिवंतपणेच मुक्त झाल्यासारखा आहे. ज्याला एकादशी घडते तो विष्णू जवळ जाऊन पोहोचतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो पुण्याची राशी आहे तोच एकादशीचे व्रत करतो. मुंगी होऊन साखर खावी, निज वस्तूची भेटी घ्यावी. वाळवंटी साखर पडे, गज येऊनी काय रडे. झाला हरिदास गोसावी, अवघी माईक क्रिया गावी. पाठ पाठांतरिक विद्या, जनरंजवनी संध्या. प्रेम नसता अंगानी, दृढ भाव नाही मनी. ब्रह्मज्ञान वाचे बोले, करणी पाहता निवती डोळे. मिथ्या भगल वाढविती, आपुली आपण पूजा घेती. तुका म्हणी दाकुटे व्हावी, निज वस्तूशी मागुनी घ्यावी. मुंगीसारखे लीनत्व लहानपण पत्करावे आणि साखर खावी. याच वृत्तीमुळे निज स्वरूपाची भेट होते. वाळवंटामध्ये साखर पडलेली असताना त्या ठिकाणी हाती येऊन काय रडत बसणार? तेथे मुंगीच हवी. उगीच हरिदास आणि गोसावी यांचे सोंग दाखवून उपयोग नसतो. उगीच माईक क्रिया कशासाठी दाखवाव्यात? नुसते कोरडे पाठांतर करून मिळवलेली विद्या काही कामाची असते का? केवळ ते लोकरंजनासाठी स्नान संध्येचे अवडंबर काही उपयोगाची नसते. मनामध्ये दृढ भाव नसताना उगीच नसत्या कला अंगात आणून, उगीच प्रेम नसताना अंगी आविर्भाव आणून काही उपयोग होत नाही. वाणीने मात्र ब्रह्मज्ञान बोलायचे आणि प्रत्यक्ष करणी पाहताच डोळे निवून जातील अशा प्रकारचे आचरण करायचे. खोटे ढोंग वाढवून असे लोक आपले आपणच पूजा करवून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, यापेक्षा धाकटेपणा लहानपणा पत्करावा, लीन आणि नम्र व्हावे आणि स्वस्वरूपाच्या अनुभवाला मागून घ्यावे. भय हरिजनी काही न धरावे मनी, नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा. चित्त वित्त हे वाव समर्पण रहा देवा. तुका म्हणी म्हणू असो द्यावे समाधान. हरिदासानी आपल्या मनामध्ये कसली सुद्धा भीती बाळगू नये. नारायणासारखा पाठीराखा सखा असताना इतर जगाची गणना कशासाठी करावी, कुणाला भ्यावी? आपले चित्त आणि आपली धनविषयी हाव यांना देवाला समर्पण करून स्वस्थ राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच आपले मन समाधानाच्या अवस्थेमध्ये नेहमी ठेवावे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराचा. नेईल ओढून ठाऊके नसता, न राहे दुष्यता हरिविनो. कठीण हे दुःख हे जाचतील, कोण सोडविलो तया ठाई. राहतील दुरी सज्जन सोयरी, आठवी श्रीहरी लवलाही. तुका म्हणे किती करेशी लंडाई, होईल भंडाई पुढे थोरू. अरे, तुझे आयुष्य मोजण्यासाठी हा काळ मापाड्या होऊन बसला आहे. उगीच तू या संसाराच्या व्यवहारामध्ये गुरफटून का राहिलायस? तुला न समजताच, तुला न माहीत होताच तुला या जगामधून तो काळ घेऊन जाईल. म्हणूनच तू हरिभजनाशिवाय दूषित होऊन राहू नकोस. तुझ्या अपराधाबद्दल यमाचा जात सुरू झाला म्हणजे मग फार कठीण काळ होईल. त्यावेळी मग तेथून तुला सोडवणारे कोणीही नसेल. अशा वेळी सज्जन सोयरे धायरे आप्तजन सर्व लोक दूर राहतील. म्हणूनच तू त्वरा कर आणि श्री हरीची आठवण कर. तुकाराम महाराज म्हणतात, तू किती दांडगाई करशील पण पुढे फार मोठी फजिती होणार असल्याचे तू ध्यानात ठेव. होऊ नको काही या मनाधीन, नाही केवचनो याचे काही. हटी याची गोष्टी मोडून टाकावी, सोयी धरावी विठोबाची. आपुली आधीन करून या ठेवा, नाही तरी जेव्हा घातक हे. तुका म्हणी झाले जे मनाधीन, तयाची बंधन येम करी. अरे, तू मनाच्या स्वाधीन कधी होऊ नकोस. याने काही सांगितले तरी तू त्याचे बोलणे ऐकू नकोस. हे मन मोठी हट्टी आहे. याच्या सर्व गोष्टी तू मोडून काढ आणि सरळ विठ्ठलाच्या भजनाचा मार्ग धर. या अवखळ मनाला आपल्या स्वाधीन करून ठेव, नाहीतर हे जीवाचा मोठा घात करते. तुकाराम महाराज म्हणतात, उलट जे लोक या मनाच्याच स्वाधीन झालेले असतात त्यांना यमाचे फार मोठे बंधन सहन करावे लागते. नामाविनो काय वाहू घे चावटू, वाया वटवटो हरिविनो. फुकटची सांगी लोकाची या गोष्टी, राम जग जेठी वाचे नये. मिळवुनी चाट करे सुरापानू, विषयांच्या गुणे मात तसे. बैसोनी टवाळी करी दुजयाची, नाही गोविंदाची आठवण.
बळे येम दात खाये तयावरी, जव भरे दोरे आयुष्याची, तुका म्हणी तुला सोडविल कोण, नाही नारायण आठविला. एका हरिनामाशिवाय इतर कुठल्याही चावट गोष्टीची का बरे करीत आहेस? या जगजटी श्रीरामाचे नाम मात्र तुझ्या मुखामध्ये कधीही येत नाही आणि गावातील लोकांविषयी मात्र फुकटच्या व्यर्थ गोष्टी सांगत फिरतोस. चावट लोक जमून दारू पितोस आणि नाना विषयांच्या गुणांनी माजून जातोस. एका ठिकाणी बसून जाणारा येणाऱ्याची तू टवाळी करतोस आणि तुला कधी गोविंदाची आठवण मात्र होत नाही. अशा या माणसाच्या आयुष्याची दोरी संपत आली म्हणजे यम बळाने त्याच्यावर दात खात बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर वेळीच नारायणाचे स्मरण केले नाहीस तर मग तुझी त्या यमापासून कोणीही सुटका करणार नाही. संत गाती हरिकीर्तनी त्यांचे घेईन पायवनी, हे चितपतीर्थ माझे आणि कमी नेने तुझे, काय कुरवंडी करीन संत महंत ओवाळीन, संत महंत माझी पूजा अनुभाव नाही तुझा, तुका म्हणे नेने काही अवघे आहे संतांपायी. जे साधू संत हरिकीर्तनामध्ये मोठ्या प्रेमाने गातात त्यांच्या पायांचे तीर्थ मी घेईन. माझे हेच तप आहे, हीच माझी तीर्थयात्रा आहे, याच्याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. या संतांच्या वरून मी माझे शरीर ओवाळून टाकेन. संत म्हणतांचीच मी पूजा करतो, यांच्या वाचून माझ्याजवळ दुसरा भाव नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे जे काही आहे ते सर्व काही संतांपाशी आहे, यांच्याशिवाय दुसरे काहीच मला माहित नाही. झाले भांडवलू अवघा पिकला विठ्ठलू, हातवानी कशासाठी धीर धरा वाचू पोटी, आपुल्या संकोचे म्हणवणे तेथे टाचे, घेतो खऱ्या मापे तुका देखो निया सोपे. या विठ्ठलाचे पीक भरपूर प्रमाणामध्ये पिकले आहे. हेच मुख्य भांडवल माझ्या व्यापारासाठी आले आहे. आता कशाचीच उणीव नाही. आपल्याच ठिकाणी फक्त थोडा धीर धरला पाहिजे. आपली व्रती थोडीफार संकोचित असल्यामुळे येथे तोटा आहेचे दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, हे भांडवल फार सोपे असल्यामुळेच मी माझ्या जिव्हेच्या खऱ्या मापाने साठवून घेतो. शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञानू करा मनो सादरू, रवी रसा सकळा शोषी गुण दोषी न लिंपी, कोणासवे नाही चोरी सकळावरी समतू, सत्य तरी ऐसे आहे तुका पाहे उपदेशी. लोक हो, तुम्ही आपले जे मन आहे ते शुद्ध करा आणि आदरभावाने युक्त करा, म्हणजे तुम्हाला खऱ्या ब्रह्मज्ञानाची ओळख होईल आणि प्राप्ती होईल. सूर्य हा चांगला हा वाईट असा भेद न करता सर्व रसांचे शोषण करतो, पण कधी त्याच्या गुणदोषांनी लिप्त होत नाही. तो कुणापासूनही काही चोरून ठेवत नाही, सर्वांना सारखेच समत्वाने प्रकाश देतो. तुकाराम महाराज म्हणतात, खरे ब्रह्मज्ञान अशा प्रकारचे असून त्याचा उपदेश मी तुम्हाला करीत आहे, तुम्ही त्याचा नीट अनुभव घ्या. अग्नी हा पाचारी कोणाशी साक्षेपी, हिवे तोची तापे जाऊन या, उदक म्हणे काय हो मज प्यावे, त्रशित तो धावे सेवावया, काय वस्त्र म्हणे या हो मज नेसा, आपुले स्वइच्छा जग ओढी, तू क्या स्वामी म्हणे काय मज स्मरा, आपुल्या उद्धारा लागून या. अग्नी हा काही स्वतः होऊन कुणाला अगत्याने हाका मारित नाही किंवा बोलावित नाही. ज्याला थंडी वाजते तो त्याच्याकडे जाऊन त्याची उष्णता घेतो. पाणी कधी लोकांना म्हणत नाही की तुम्ही या आणि मला प्या. जो तहानलेला आहे तो आपण वाहून धावत पाण्याकडे जातो आणि त्याचे सेवन करतो. वस्त्र कधीही या आणि मला नेसा असे म्हणत नाही. आपल्या स्वतःच्या इच्छेनेच जग त्याला जवळ करते, ते नेसते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणेच या जगाचा स्वामी माझे स्मरण करा, मला स्मरा असे कधी म्हणत नाही. उलट जगच स्वतःच्या उद्धारासाठी त्याचे सतत स्मरण करीत असते. भक्त देवा घरचा सुना, देव भक्ताचा पोषणा, हे रे राजडले कैसे, जीवांग जैसे तैसे, देव भक्ताची कृपाळू माता, भक्त देवाचा जनिता, तुका म्हणे अंगी एक एकाची या संगी. भक्त हा देवाघरचा कुत्रा होऊन राहतो आणि देव हा आपल्या भक्तांचे पालन पोषण करतो. जीव आणि शरीर असे एकत्वाने असतात, तसेच देव आणि भक्त एकमेकाला अगदी जडून असतात. देव हा भक्ताची कृपाळू आई असतो आणि भक्तानेच देवाला आकाराला आणलेले असल्यामुळे तोच त्याचा पिता असतो.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे देव आणि भक्त हे एकमेकाच्या संगतीमध्ये अंगाने सुद्धा एकच असतात. बरवया बरवंटू विटे चरण समनिटू, ते म्या हृदयी धरिले तापशमन पाऊले, सकळा तीर्थाधिष्ठानू करी लक्ष्मी संवाहनू, तुका म्हणे अंती ठाव मागितला संती. सर्व सौंदर्याला शोभा आणणारे या विठोबाचे सुंदर असे चरण एक समान असे विटेवर उभे आहेत. त्रिविध ताप दूर करणारे हे पांडुरंगाचे चरण मी माझ्या हृदयामध्ये धारण केलेत. याच पायापासून सर्व तीर्थांचे उगमस्थान झाले असून यांचीच सेवा लक्ष्मी सुद्धा करीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधू संतांनी शेवटी याच पायांचा आश्रय मागितला आहे. मांस चर्म हाडे देवावघीच गोडे, जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले, वेद खाय शंखा सुरू त्याचे वागवी कलिवरू, तुका म्हणे ऐसा बराडी हा भक्तिरसा. मांस चर्म हाडे सर्वच काही गोड असते, देवाला सर्वच काही गोड वाटत असते. जे भगवंताच्या प्रेमरसामध्ये रंगून गेले त्यांचे सर्व शरीर वाया गेलेले नसते. शंकासूर नावाच्या एका दैत्याने वेद गिळून टाकले, पण देवाने त्याचा वध करून वेदांचे रक्षण केले आणि त्याचे शरीर शंखाच्या रूपाने आपल्या हातामध्ये धारण केले. म्हणजेच शंकासुराचे शरीर देव आपल्याजवळ नित्य असा वागवित असतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिरसाविषयी सुद्धा असाच देव नेहमीच हापापलेला असतो. कोणा चिंताडू कोणा लोक लाजू नाडू, कैचा राम अभागिया करी कटकट वाया, स्मरणाचा राग क्रोधे विटाळले अंगू, तुका म्हणे जडा काय चाले या दगडा. देवाविषयी लोक कसे काय फसतात पहा. कुणाला कोणत्या तरी प्रकारची चिंता आड येते, कुणी लोक लाजेसाठी भितात. अशा अभागी लोकांना राम नाम कसले आले आहे. उगीच व्यर्थ बडबड मात्र ते करीत राहतात. त्यांना कुणी श्रीहरीचे नामस्मरण करा असे जर सांगितले तर त्यांचा त्यांना राग येतो, कारण यांचे शरीर रागाने सतत विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या या निर्जीव दगडांपुढे कुणाचे काहीच चालत नाही. हा पुलिया का जाग आम्ही सांडी येलीला जाग, तुम्हा असू जागवितू आपुलिया हाती हितू, तुम्ही देह शून्य आम्हा कळे पाप पुण्य, सांगायासी लोका उर उरित उरला तुका. तेव्हा आमचेच हे काम असल्यामुळे आम्ही सर्व लाज भय टाकून तुमच्या नादी लागलो आहोत. यासाठी तुम्हाला आम्ही सतत जागवित आहोत, कारण आमचे सर्व हित तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही देह विरहित आहात आणि आम्ही मात्र देहधारी असल्यामुळे आमच्या मागे पाप पुण्य लागले आहे. आम्हाला हे नीटपणे माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तरी तुम्ही आम्ही एकच आहोत, पण लोकांना तुमचे रहस्य सांगण्यासाठी मी मात्र वेगळेपणाने उरलो आहे. माय बापे केवळ काशी तेने नवजावे तीर्थासी, कुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधानू हृदय धरे नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपले आई वडील हे केवळ काशी क्षेत्रासारखे पवित्र असल्यामुळे त्यांना टाकून तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. पुंडलिकाने काय केले, आपल्या आई वडिलांच्या सेवेत असताना त्याने विठ्ठलालाच विटेवर उभे केले. त्याप्रमाणे तुम्ही सावध व्हा आणि आपल्या हृदयामध्ये त्या नारायणाचे रूप धारण करा. तुकाराम महाराज म्हणतात, कारण आपली मायबापे म्हणजे सर्व देवांचीच स्वरूपे आहेत. सत्य आम्हा म्हणी नवोगा बाळाचे धनी, ऐशी जाणारे सकळू भरा शुद्धू टाका मळू, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासे बरे, तुका म्हणे बरे घडे देशोदेशी चाले कोडे. सत्य स्वरूपाचा जो परमेश्वर आहे तोच आमच्या मनामध्ये आहे. आम्ही वरवरच्या केर कचऱ्याचे धनी कधीच होत नाही. लोक हो, तुम्ही हे सर्व जाणून असा शुद्ध स्वरूपाचा माल भरा आणि मनामधील कुविचारांचा मळ मात्र काढून टाका. तुमचे पुढे नीट चांगले व्हावे म्हणून मी कठीण शब्दाने आज तुम्हाला बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चांगले घडल्यानंतर देशामध्ये सर्वत्र तुमचेच कोड कौतुक होईल. शिकवणी हितू सोयी लावावे हे नीतू, त्याग करू नये खरे ऐसे विचारावे बरे, तुमची या तोंडी
धर्माधर्मची खंडी मजसाठी देवा, काहू लपविला हेवा, झाला सावधानू, त्याशी घालावे भोजनू, तुका म्हणे पिता, वरी बाळाच्या तो हिता. देवा, जे काही खरोखर हिताचे आहे ते नीट शिकून मार्गाला लावावे हीच खरी नीती आहे. तुम्ही आमचा कदापि त्याग करू नये याविषयी तुम्ही नीट विचार करा. तुमच्याच तोंडाने या धर्माधर्मांचा विचार खंडित होतो, निवाडा होतो. असे असून सुद्धा माझ्या विषयीची तुमची हाव तुम्ही का लपून ठेवली? जो झोपेमधून सावध झाला त्याला आईने जेवायला घालावे. तुकाराम महाराज म्हणतात, बाप हा आपल्या मुलाचे सर्व प्रकारचे हित करतो हे सर्वांना माहीत आहे. हे अगदी सुस्पष्ट आहे. सुख सुखा भेटे मग तोडिल्या न तुटे, रवी रश्मी कळा नये घालिता पैडोळा, दुरी ते जवळी स्नेहे आकाशा कवळी, तुका म्हणी चित्तू माझे पायी अखंडितू. सुख स्वरूपाचा जीव सुख स्वरूपाच्या अशा ईश्वराला भेटल्यानंतर त्यांचा संबंध कधीच तोडू म्हटले तरी तुटत नाही. सूर्य आणि त्याच्या किरणांची प्रभा हे वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला कधी आपल्या डोळ्यात साठवता येत नाही. एकदा का स्नेह निर्माण झाला म्हणजे जे दूर आहेत ते सुद्धा अगदी जवळचे वाटू लागते. स्नेहामुळे आकाशालाही कवळण्याचे सामर्थ्य येते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे चित्त तुमच्या पायावर अखंडितपणाने आहे. तुम्हा न पडे वेचू माझा सरेलो संकोचू, फुकासाठी जोडे यशू, येथे का करा आळसू, कृपेचे भुकेले होय जीव दान केले, तुका म्हणे शिकविले माझे ऐकावे विठ्ठले. देवा, माझ्यावर कृपा करण्यामध्ये तुमचे काही खर्च होत नाही आणि माझा पण संकोच दूर होऊन जाईल. असे फुकटचे यश जर तुम्हाला मिळते तर तुम्ही ते घ्या ना. याविषयी तुम्ही आळस का करता? मी तुमच्या कृपेचा भुकेलेला असून तुमची कृपा मला देऊन मला जीवदान दिल्याचे तुम्ही करावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठले माझी आई, मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणेच तू ऐक. लोक म्हणते मज देव हा तो अधर्म उपावू, आता कळेल ते करी शीस तुझे हाती सुरी, अधिकार नाही पूजा करीती तैसा काही, मन जाणे पापा तुका म्हणे माये बापा. सर्व लोक मला देव म्हणू लागले, हा तर एक अधर्मच झाला. देवा, मी आता माझे मस्तक तुझ्या हाती दिले आहे, शस्त्रही तुझ्याच हातामध्ये आहे. तुला जे काही कळेल त्याप्रमाणे तू कर. सर्व लोकांनी माझी पूजा करावी असा काही माझा अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायबापा विठ्ठला, माझ्या मनामधून होणारे पाप मी जाणून आहे. एका म्हणे भले आणि का सहजची निंदिले, काही न करिता यासू सहज घडले ते दोष, बरे वाईटाचे नाही मज काही साचे, तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी. एखाद्याला चांगले म्हटले की मग इतरांना सहजच निंदल्यासारखे होते. यामुळे काही प्रयत्न न करताच दोष घडल्यासारखे होते. यासाठी खरोखर माझ्या ठिकाणी कुणाविषयी बरा किंवा वाईट असा भाव नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यावेळी आपली वाणी खंडित करून मौन धारण करून त्या भगवंताचे चिंतन करीत राहावे. आणिली शेवटाव आता कामा नाही फाटाव, मज आपुलेसे म्हणा उपरे या नारायणा, वेचिली वाणी युक्ती अवघे चरणी, तुका धरी पायू क्षमा करवणे अन्यायू. देवा, मी तुमच्या सेवेचे कार्य शेवटाला पूर्ण करीत आणले आहे. आता या कामामध्ये काही अडथळा शिल्लक राहिला नाही. हे भगवंता, यानंतर तरी तुम्ही मला आपले म्हणा. माझी वाणी आणि माझी बुद्धी यांचा व्यय मी तुमच्या पायापाशी केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सर्व अन्यायाची मला क्षमा करा. मी तुमचे पाय आता धरून राहिलो आहे. न करा टाचणी येथे काही अडचणी, जिव्हा मुप करी मापू, विठ्ठल पिकला माझा बापू, अष्ट ही प्रहरू 12 मासू निरंतरू, तुका म्हणे सर्व काळू अवघा गोविंदू गोपाळू. हे लोक हो, जर काही अडचणी आल्या तर या ठिकाणी कसली उणीव मानू नका. कारण या ठिकाणी विठ्ठलाच्या कृपेने अमाप असे पीक पिकले असून माझी जिव्हा अमूप असलेल्या त्या भगवंताचे माफ करू पाहत आहे. पण त्याचा अंत लागत नाही.
रात्री दिवसाचे असे 8 प्रहर 12 महिने नित्यपणे मी त्याचेच स्मरण करून त्यास मापण्याचा प्रयत्न करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाणीची तृप्ती या कामात होत नसल्यामुळे ती कधी त्याचा त्याग करायला सुद्धा तयार नाही. सदा सर्व काळ याच गोविंदाची याच गोपाळाची स्मृती मला होत असते. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझी वेडी, आता नवजू आणि काठाया गाऊ गीतो लागू पाया, काय वैकुंठ बापुडे तुझ्या प्रेम सुखापुढे, संत समागम मेळू प्रेम सुखाचा सुकाळू, तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. देवा, आम्हाला फक्त तुझ्या नामाचीच आवड आहे. आम्ही तुझ्यासाठी वेडे झालो आहोत. आता तुला सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी कदापि जाणार नाही. याच ठिकाणी राहून आम्ही सातत्याने तुमच्या पायावर मस्तक ठेवू. देवा, तुझ्या प्रेमसुखापुढे आम्हाला त्या बापड्या वैकुंठाशी सुद्धा काहीच किंमत नाही. या ठिकाणी संतांच्या सहवासामध्ये तुमच्या प्रेमाचा सदा सर्व काळ सुकाळ असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाशी एकदा आल्यानंतर मग जन्म मृत्यूचा संबंधच उरत नाही.